Today's lecture we discuss paper second chapter transition. What is transition? First question is what is transistor? State and explain different types of transistor with suitable example. बघा आज आपण काय करणार आहोत ट्रान्झिस्टर चॅप्टर पाहणार पेपर सेकंडचा क्वेश्चन काय व्हॉट इज ट्रान्झिस्टर व्हॉट इज ट्रान्झिस्टर स्टेट अँड एक्सप्लेन डिफरंट टाइप्स ऑफ ट्रान्झिस्टर विथ सुटेबल एक्झाम्पल. तर बघा ट्रान्झिस्टरची आपल्याला काय पाहिजे डेफिनेशन पाहिजे. ट्रान्झिस्टर म्हणजे काय ते पाहिजे काय असतं ट्रान्झिस्टर म्हणजे ट्रान्झिस्टर इज ए सेमीकंडक्टर डिव्हाइस. ट्रान्झिस्टर is a semiconductor device whose internal resistors transfer from one value to another value depending on its bias. काय म्हणजे बघा ट्रान्झिस्टर इज ए सेमीकंडक्टर डिव्हाइस. ट्रान्झिस्टर काय तुमचा सेमीकंडक्टर डिव्हाइस. तो काय करतो whose internal resistors transfer काय करतो त्याचा इंटरनल रेशिओ काय करतो ट्रान्सफर करतो फ्रॉम वन व्हॅल्यू टू अनदर व्हॅल्यू डिपेंडिंग ऑन इट्स इंटरनल रेशिओ व्हॅल्यू डिपेंडिंग ऑन बायस कंडिशन. बघा आपण काय बोललो होतं ह्याच्या ट्रान्सफरला आपण पाहिलं होता डायोडच्या काय केलं होत्या बायस कंडिशन पाहिजे त्याच्या फॉरवर्ड बायस आणि रिव्हर्स बायस. ट्रान्झिस्टर डायोड नंतरचा जो कॉम्पोनंट पाहणार होता तो आपला ट्रान्झिस्टर. ट्रान्झिस्टर म्हणजे काय ट्रान्झिस्टर इज ए semiconductor device whose internal resistors transfer from one value to other value depending on its bias. तर ट्रान्झिस्टर हा एक सेमीकंडक्टर डिव्हाइस आहे. त्याचा जो इंटरनल रेजिस्टन्स असतो तो काय केला जातो ट्रान्सफर केला जातो एका व्हॅल्यूमधून दुसऱ्या व्हॅल्यूमध्ये. मग ते ट्रान्सफर करायचं कशावरती डिपेंड असतं तर त्याच्या बायसच्या कंडिशनवर. देर आर मेनली टू टाइप्स. Bipolar transistor. First type is bipolar. Bipolar transistor. आता bipolar transistor म्हणजे काय बायपोलर आणि सेकंड असणार तुमचा युनिपोलर. तर त्यातला काय करणार आपण बायपोलर. बायपोलर मीन्स बोथ इलेक्ट्रॉन्स अँड होल्स टेक द पार्ट टू कॅरी द करंट थ्रू द ट्रान्झिस्टर. काय म्हणते बघा बायपोलर मीन्स बोथ द पार्ट म्हणजे कोणते इलेक्ट्रॉन्स अँड होल्स आर यूज टू कॅरिंग द करंट थ्रू द ट्रान्झिस्टर. काय केलं जातं तर आपण सेमीकंडक्टरमध्ये काय असते तर इलेक्ट्रॉन असतात किंवा होल्स असतात बरोबर. आपण पी एन जंक्शन टाईप पाहिलं पी टाईपमध्ये काय असतात तुमचे होल्स आणि एन टाईपमध्ये काय असतात इलेक्ट्रॉन्स. मग बायपोलर म्हणजे काय सांगितलं तुम्हाला बोथ द पार्ट किंवा बोथ द चार्ज कोणते इलेक्ट्रॉन्स अँड होल्स टेक द पार्ट टू कॅरी द करंट थ्रू द ट्रान्झिस्टर. त्या ट्रान्झिस्टरमधून जो करंट फ्लो होणार आहे त्याच्यामध्ये दोन्ही पण कोणते इलेक्ट्रॉन्स आणि होल्स सुद्धा काय करतात सहभागी होतात. त्याला काय म्हणायचं बायपोलर transistor. The bipolar transistor there are two types. First is NPN transistor. Bipolar transistor are two types. Bipolar transistor are two types. NPN transistor है second is PNP transistor. बघा NPN आणि PNP आपण काय करणार पुढे पाहणार. बायपोलर ट्रान्झिस्टर म्हणजे काय तर तुमचे इलेक्ट्रॉन आणि होल्स काय करतात यूज केले जातात टू कॅरी द करंट. Bipolar means both electrons and holes take the part to carry the current through the transistor. तुमच्या ट्रान्झिस्टरमधून जो करंट फ्लो करायचा आहे त्यासाठी काय केलं जातं तुमचा इलेक्ट्रॉन आणि होल्स सुद्धा यूज केला जातो त्याला म्हणायचं बायपोलर ट्रान्झिस्टर. देन सेकंड टाइप इज युनिपोलर ट्रान्झिस्टर.
bipolar, second is unipolar. In unipolar transistor, only electrons or only holes take the path to carry the current through the transistor. In unipolar transistor, only electrons or holes take the path to carry the current through the transistor. तर काय केलं जातं युनिपोलर ट्रान्झिस्टर मध्ये एकतर होल्स किंवा इलेक्ट्रॉनच काय केलं यूज केले जातात कशासाठी टू कॅरी द करंट फ्लो करण्यासाठी काय केलं जातं फक्त एक तुमचा होल्स यूज केला जाईल किंवा इलेक्ट्रॉन मात्र बायपोलर म्हणजे काय दोन्ही पण यूज केलं युनिपोलर ट्रान्झिस्टर ओनली इलेक्ट्रॉन्स और होल्स can be used to carry the current through the transistor. There are two types of unipolar transistor. First is UJT. Unit junction transistor. Second is FET. Field effect transistor. Unit junction transistor म्हणजे काय UJT means unit junction transistor, FET means field effect transistor. ते सुद्धा काय करणार आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये पाहणार. बघा पहिल्यांदा ट्रान्झिस्टर पाहिला. ट्रान्झिस्टर म्हणजे काय ट्रान्झिस्टर इज ए सेमीकंडक्टर डिव्हाइस whose internal resistance transfer from one value to another value depending on its bias. तर ट्रान्झिस्टर हा काय म्हणजे एक सेमीकंडक्टर डिव्हाइस आहे. तो काय करतो तुमच्या रेजिस्टरची व्हॅल्यू एकामध्ये इंटरनल रेजिस्टर मध्ये एका व्हॅल्यूमधून दुसऱ्या व्हॅल्यूमध्ये ट्रान्सफर करायचं काम करतो. कशावरती असतं तर त्या ट्रान्झिस्टरच्या बायसिंग कंडिशनवरती. देर आर मेनली टू टाइप्स बायपोलर ट्रान्झिस्टर अँड युनिपोलर. बाय बघा नावामध्ये समजते नेम काय त्याचं बायपोलर. बाय मीन्स टू, युनि मीन्स वन. बायमध्ये काय असणार बायपोलरचे दोन टाईप आहेत एनपी आणि पीएनपी. बायपोलर ट्रान्झिस्टर म्हणजे काय bipolar transistor both electrons and holes take the part to carry the current through the transistor. काय केलं जातं तुमचे इलेक्ट्रॉन्स आणि होल्स दोन्ही पण काय केलं जातात यूज केले जातात किंवा सहभागी होतात कशामध्ये करंट फ्लो करण्यासाठी. देर आर टू टाइप्स एनपीएन ट्रान्झिस्टर अँड पीएनपी ट्रान्झिस्टर. सेकंड इज युनिपोलर ट्रान्झिस्टर. युनिपोलर ट्रान्झिस्टर म्हणजे काय इन युनिपोलर ट्रान्झिस्टर ओनली इलेक्ट्रॉन्स और होल्स टेक द पार्ट to carry the current through the transistor. There are two types UJT and FET. UJT means unit junction transistor and FET means field effect transistor. Lexar. Next question is draw and explain construction of transistor. आता बघा ट्रान्झिस्टर दोन टाइप आहेत. पहिला कोणता सांगितलं तुम्हाला बायपोलर ट्रान्झिस्टर आणि सेकंड कोणता होता युनिपोलर. तर त्यापैकी काय करणार आपण बायपोलर ट्रान्झिस्टर बनवणार. BJT bipolar junction transistor. Draw and explain the construction of transistor. तर काय करायचं आपल्याला पहिल्यांदा ट्रान्झिस्टरचं कन्स्ट्रक्शन काय करायचं आहे ड्रॉ करायचं आहे. देर आर टू टाइप NPN and PNP. फर्स्ट इज NPN. NPN Indian devices or Indian type semiconductor mostly of electrons, and P type mostly of holes. P type mostly of consist of charge particles are electrons. Indian type again electrons. There are three regions N type, P type, N type and three terminals. This is the collector. Middle terminal is this and third terminal is emitter. This is the NPN type transistor consistor. Second is PNP transistor.
There are also again 3 regions. First is P type. In P type, most of consist of charged particles are holes. In N region, electrons. Then P region, only holes. In P type, most of charged particles are holes, both regions, and N region are most of electrons. To thermally generated electron consist of P type and N type holes. Such a terminal is called as collector. Middle terminal is called as base, and last this is the emitter. Collector, base, emitter. Three terminals and 3 regions. This is the construction of NPN, and this is the construction of PNP transistor. Then this is the symbol of NPN transistor: collector, base, emitter. Here this is the symbol of PNP transistor: collector, base, and emitter. This is the construction of NPN transistor, and this is the symbol of NPN transistor. This is the construction of PNP transistor, and this is the symbol of PNP transistor. So, see the arrow direction. Arrow direction is downward, means this arrow direction is indicate the direction of current, and there is in PNP transistor there is arrow direction is upward side, means current flowing direction. Both transistor arrow indicate the current डायरेक्शन. लक्षात तर काय केलं आपण एक कन्स्ट्रक्शन कसं NPN आणि ते कन्स्ट्रक्शन कसं तुमच्या PNP ट्रान्झिस्टर तसं त्याचं सिम्बॉल सुद्धा काय केले ड्रॉ करून घेतले. आता काय करायचं आपल्याला हे एक्सप्लेन करायचं. काय म्हणलं तुम्हाला, ट्रान्झिस्टर इज ए सेमीकंडक्टर डिव्हाइस. काय तुमचा ट्रान्झिस्टर इज ए सेमीकंडक्टर डिव्हाइस हॅव्हिंग 3 layers. Having 3 layers, 1, 2, 3, 1, 2, 3, and 3 terminals, collector, base, emitter, collector, base, emitter. Transistor is a semiconductor device having 3 layers, 3 terminals, and 2 junctions. There are 2 junctions. In PN junction diode, only one junction is consist. There are 2 junctions. First is NP, means this is called as A1, and this is PN, this is called as J2. There are 2 junctions, J1 and J2. Also in PNP transistor, there are first junction is J1 and second junction is J2. There are 2 junctions, 3 layers, 3 terminals, and 2 junctions. Since it has 2 types of semiconductor, P type semiconductor and N type semiconductor. There are 2 types of transistor, NPN and PNP. बघा, ट्रान्झिस्टर पाहिलं आपण, डायोड पाहिलं. डायोड मध्ये काय केलं जातं, जंक्शन 2 असतात. ट्रान्झिस्टर मध्ये काय केलं जातं, ट्रान्झिस्टर इज
semiconductor device having 3 layers, 3 terminals and 2 junctions. Since it has 2 types of semiconductor, P-type semiconductor and N-type. बघा यामध्ये किती सेमीकंडक्टर आहेत? 2 आहेत, P-type आणि N-type यूज केले. बरोबर. There are 2 types, NPN transistor and PNP transistor. लक्षात. Transistor consists of 3 regions. Transistor consists of 3 regions. Middle, out of the middle is called as base. Out of the middle is called as base. Outer side, both transistor outer side is called as collector, and lower side is called as emitter. बघा ट्रान्झिस्टर मध्ये किती रिजन आहेत? म्हणजे 3 आहेत. त्यानंतर मिडल रिजन काय म्हणतो आपण? बेस. मिडल रिजन जे आहे तुमचं काय म्हणतोय? बेस. जे आउटर रिजन आहे त्याला काय म्हणतोय? कलेक्टर. आणि जे तुमचं लोअर रिजन आहे त्याला काय म्हणतोय? इमिटर. बघा दोन्हीमध्ये कलेक्टर, बेस आणि इमिटर आहे. In figure shows the construction of NPN and PNP transistor, also symbol of NPN and PNP transistor. Transistor has 3 terminals. Between those, काय बघा, transistor has 3 terminals. Between those 3 regions and function of 3 terminals are, बघा म्हणते आपण ट्रान्झिस्टर काय आहे? 3 regions. फंक्शन काय करायचं आपल्याला? त्या 3 regions किंवा 3 terminals आपल्याला पाहिजे. आउट ऑफ दिस इमिटर, फर्स्ट टर्मिनल काय बघू आपण? इमिटर. आता इमिटरचं वर्किंग काय? बघा ट्रान्झिस्टर मध्ये काय सांगितलं तुम्हाला? 3 टर्मिनल्स, 3 रिजन आहे. मिडलला काय होते? बेस, आउटरला होते कलेक्टर आणि लोअरला होते इमिटर. मग त्या रिजनचं किंवा त्या टर्मिनलचं वर्क काय ते आपल्याला बघायचं आहे. आता फर्स्ट पाहणार आपण इमिटर. इमिटर काय करतो? इमिटर इज heavily doped and medium size. Emitter is heavily doped. काय म्हणतो बघा, हे लक्षात पाहिजे, कारण प्रत्येक टर्मिनलचं वर्किंग काय आहे, ते कसं तयार होतं ते आपल्याला माहिती पाहिजे. Emitter is heavily doped and medium in size. It can emit the electrons. It can emit the electrons in NPN transistor, and PNP transistor it can emit the holes. काय इमिटर कसा आहे तुमचा? हेवीली डोप्ड आणि मीडियम साईजला कसा आहे तो? मीडियम. त्याचं काम काय आहे? जर तुमचा NPN ट्रान्झिस्टर असेल, NPN मध्ये काय करणार आहे? तर इमिटर इमिट द इलेक्ट्रॉन्स, आणि जर तुमचा PNP असेल तर काय करणार आहे? इमिट द होल्स. लक्षात. त्यानंतर सेकंड रिजन इज बेस. आता बेस काय? बेस इज अ लाइटली डोप्ड. काय म्हणते बघा? बेस इज अ लाइटली डोप्ड अँड स्मॉल इन साइज. बघा साईजला पण चेक करा. हा कसा आहे? लाइटली डोप्ड आहे. साइज कसं आहे? स्मॉल इन साइज. इट कॅन पास मोस्ट ऑफ इलेक्ट्रॉन्स इन NPN transistor. It can pass most of electrons in NPN transistor. In PNP, it can pass most of holes. आता काय करतोय? तर तुमचं इलेक्ट्रॉन्स किंवा करंट पास करायचं काम करतोय तुमचं बेस टर्मिनल. आणि मग ते इलेक्ट्रॉन करंट असेल किंवा होल करंट असेल, ते कसं पास होणार आहे तो काय करणार आपण नेक्स्ट क्वेश्चन मध्ये पाहणार आहोत. Base is a lightly doped, small in size. Size ला कसा आहे? Small and lightly doped आहे. It can pass the electrons in NPN and it can pass the holes in PNP transistor. काय करणार आहे? तर तुमचा इलेक्ट्रॉन्स किंवा होल्स पास करायचा किंवा करंट पास करायचा काम कोण करणार आहे? तुमचा बेस टर्मिनल करणार आहे. त्यानंतर थर्ड टर्मिनल इज कलेक्टर. The terminal is collector. Collector is a medium doped. Collector कसा तुमचा?
medium doped and larger in size. Size of size, larger in size, because it dissipate heat quickly. कारण का तर हा काय करतो, तुझी हीट जी आहे ती कसं क्विकली काय करतो, डिसिपेट करतो. साईजला मात्र कसा तो लार्ज. कलेक्टर इज अ मीडियम डोप्ड अँड लार्जर इन साइज. लक्षात, it is medium doped, larger in size because it dissipates heat quickly. It can collect the electrons in NPN transistor and it can collect the holes in PNP transistor. तर कलेक्टर काय करणार आहे, कलेक्ट द इलेक्ट्रॉन. बघा फर्स्ट काय भेटेल, इमिटर. इमिटर काय सांगतो तुम्हाला, कसा आहे तो, साईजला मिडियम इन साईज. महत्वाचं काय आहे, MCQ विचारतात साईजला कलेक्ट, सॉरी इमिटर इज डॅश ऑफ साईज. कसं असणार आहे, मिडियम ऑफ साईज. त्यानंतर काय म्हणणार, इट इज हेवीली डोप्ड, दोन्हीमध्ये पण एनपीएन असू दे किंवा पीएनपी. इमिटरचं काम काय, इमिट द इलेक्ट्रॉन्स. इमिट काय करायचं, इमिटरचं काम काय, इमिट द इलेक्ट्रॉन्स. देन बेस कसा आहे, स्मॉल इन साईज आणि लाईटली डोप्ड. त्याचं काम काय आहे, to pass the electrons or to pass the holes or to pass the current pass करायचं काम करतो किंवा कंट्रोल करायचं काम करतो बेस टर्मिनल. त्यानंतर कलेक्टर कसा आहे, तुमचा साईजला लार्ज आहे आणि मिडियम डोप्ड आहे. का तर साईज का म्हणजे लार्ज आहे, इट कॅन डिसिपेट द हीट क्विकली. हीट काय करते, कसं क्विकली काय करते, डिसिपेट करतं. कलेक्टरचं काम काय, कलेक्टर काय करतो, तो कलेक्ट द इलेक्ट्रॉन्स इन NPN ट्रान्झिस्टर अँड कलेक्ट द होल्स इन PNP ट्रान्झिस्टर. लक्षात, इन ट्रान्झिस्टर हॅज 2 PN जंक्शन. इन ट्रान्झिस्टर हॅज 2 PN जंक्शन. पण जंक्शन J1, J2, J1, J2. द जंक्शन बिटवीन कलेक्टर अँड बेस. त्यामध्ये बघा, द जंक्शन बिटवीन कलेक्टर अँड बेस, द जंक्शन बिटवीन कलेक्टर अँड बेस इज कॉल्ड ॲज कलेक्टर बेस जंक्शन. काय म्हणते, द जंक्शन बिटवीन कलेक्टर अँड बेस इज कॉल्ड ॲज कलेक्टर बेस जंक्शन अँड जंक्शन बिटवीन बेस अँड इमिटर अँड जंक्शन बिटवीन इमिटर आणि बेस म्हणूया आपण. बेस म्हणजे काय म्हणा, इमिटर बेस, कलेक्टर बेस and emitter base junction is called as emitter base junction. The two junctions are almost the same potential barrier. दोन्ही पण जंक्शनचं पोटेन्शियल बॅरियर कसं असतं, सेम असतं. आपण बघितलं पोटेन्शियल बॅरियर सिलिकॉन डायऑक्साइड आणि जर्मेनियम डायऑक्साइड. सिलिकॉन किती सांगितलं, 0.7. आता इथे जी यूज करलेलं आहे तुमचं सेमीकंडक्टर असते, सिलिकॉन एकतर सगळे असतील, कशाचे असतील तुमचे, एकतर सिलिकॉन असतील किंवा एकतर जर्मेनियम असतं. सिलिकॉनला तुमची पोटेन्शियल बॅरियर किती असणार, त्याचं कट ऑफ व्होल्टेज 0.7 आणि जर्मेनियम असतं 0.3. दोन्ही जंक्शनचं पोटेन्शियल बॅरियर कसं असणार आहे, सेम असणार आहे. अँड इन NPN ट्रान्झिस्टर एरो इंडिकेट द करंट डायरेक्शन downward direction is suggest to current pass to the base to emitter and or downward side, and NPN transistor is current pass to the upward side. तर तुमच्या ॲडिशन काय इंडिकेट करणार आहे, तर तुमच्या करंटची डायरेक्शन इंडिकेट करणार. लक्षात, आता कन्स्ट्रक्शनमध्ये काय पाहिलं आपण, NPN आणि PNP ट्रान्झिस्टरमध्ये त्याला 3 रिजन असतात. कुठले इमिटर, बेस आणि जंक्शन. हे टर्मिनल असतात. त्या टर्मिनलचे नाव काय, इमिटर, बेस, कलेक्टर. 3 रिजन कोणते सांगितले, इमिटर रिजन, बेस रिजन आणि कलेक्टर रिजन. आणि 3 जंक्शन, सॉरी 2 जंक्शन असतात, J1 आणि J2. तसं सेम J1 आणि J2. त्यामध्ये प्रत्येक लेअरचा आपण वर्किंग पाहिजे. प्रत्येक
टर्मिनल इमिटर काय करतो तो इमिट द इलेक्ट्रॉन्स. तर इमिटर महत्वाचा कसा डोप्ड असतो. इमिटर इज अ लाईटली डोप्ड मिडियम इन साईज. इमिटर काय असणार तुमचा दोन्हीचा लाईटली डोप्ड असतो. साईजला काय असतो मिडियम आणि काम काय करतो तो इमिट द इलेक्ट्रॉन्स. जर कुठला असेल एन पेन असेल आणि पेन काय असेल तर इमिट द होल्स. त्यानंतर बेस. बेस कसा आहे तुमचा लाईटली डोप्ड. हेवीली डोप्ड कोण आहे इमिटर. बेस कसा आहे लाईटली डोप्ड आणि मिडियम डोप्ड कोण असतात तुमचा कलेक्टर. लक्षात डोप्ड मध्ये कलेक्टर मिडियम डोप्ड इमिटर हेवीली डोप्ड. बेस जंक्शन कसा आहे सॉरी बेस तर लेअर कसा आहे लाईटली डोप्ड. त्यानंतर साईज मिडियम इन साईज इमिटर, स्मॉल इन साईज बेस, लार्ज इन साईज कलेक्टर. बरोबर. इमिटर काय करतो इमिट द इलेक्ट्रॉन्स इन एन पेन इमिट द होल्स इन पी एन पेन. बेस काय करतो टू पास द इलेक्ट्रॉन्स टू पास द होल्स किंवा पास द करंट. आणि कलेक्टर काय करतो टू कलेक्ट द इलेक्ट्रॉन्स इन एन पेन अँड होल्स इन पेन. कलेक्टर काय करतो कलेक्ट करतो तुमचा इलेक्ट्रॉन्स कशामध्ये एन पेनमध्ये आणि पेन पेमध्ये काय कलेक्ट करतो होल्स कलेक्ट करतो. नंतर काय सांगितलं दोन जंक्शन आहे J1 आणि J2. दोन्हीचं पोटॅन्शियल बॅरियर कसं असतं सेम असतं. एन पेन असू दे किंवा पेन पेन ट्रान्झिस्टर असू दे. त्यानंतर काय सांगितलं म्हणजे ॲरोची डायरेक्शन. ॲरोची डायरेक्शन काय इंडिकेट करतं तर करंटची डायरेक्शन इंडिकेट. आलं लक्षात.